पूजा शंखपाळ। तर आजच्या ब्लॉगमध्ये मी आलेली आहे दुर्गा टेकडीवर। तर चला मी तुम्हाला आज दाखवते की दुर्गा टेकडी कशी येते। आम्ही उठलो होतो सकाळी 5 वाजता आणि आता वाजले सकाळचे 5:30। तर आम्ही 5:30 वाजता निघालो आणि इथं पोहोचता पोहोचता आम्हाला 6 वाजलेत। सकाळी तर इथं आता एवढी गर्दी नाही आहे, पण जशी 7-7:30 होतात तेव्हा इथं गर्दी खूप वाढते। तर या गार्डनला एंट्री फ्री नाही आहे, तर हे फ्री आहे आतमध्ये आणि हे आतमध्ये खूप सुंदर आहे। तरी सकाळी भरपूर लोक होते तिथं वॉकिंगला। तर हे असं आतमधून भरपूर मोठं आहे। तर मी तुम्हाला दाखवते की दुर्गा टेकडी कशी येते। आता सनराइज होतोय, तर बघा स्काय किती सुंदर दिसतोय। असा छान कलर झालेला आहे आकाशाचा आणि आता सनराइज व्हायला सुरुवात होतीये। तर या गार्डन मध्ये लहान मुलांना खेळायला भरपूर इथं खेळणी आहेत। तर इथं बरेचसे लहान लहान मुलं सुद्धा होते सकाळी सकाळी। तर अशी मुलं सकाळी लवकर उठून वर चढत येतात इथं खेळायसाठी। तर बघा ते किती सुंदर व्ह्यू सोबत खेळतायत। इथं सूर्य उगवला आहे आणि खूप छान व्ह्यू आहे इथून। तर इथं बघा किती ग्रीनरी आहे, चारी साईडला खूप सुंदर मोठे मोठे झाडं आहेत आणि हा खूप सुंदर व्ह्यू आहे आणि एकदम रिफ्रेशिंग वाटतं इथं सकाळी सुरुवात झाली की। तर इथं एक छोटासा लेक आहे। तर इथं कमळाचे फुलं येतात आणि याच्या बाजूला दुर्गा मंदिर आहे। तर हे मंदिर आहे इथं वर टेकडीवर। तर हे मंदिर सुद्धा खूप सुंदर आहे। आता करूया थोड्या वेळ मेडिटेशन। तर इथं ओपन जिम सुद्धा आहे। तर इथं बरेच लोक एक्सरसाइज करत होते ओपन जिम मध्ये। खाली उतरताना असा मोठासा एक लेक लागतो इथं। तर इथं खूप छान पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो। आम्ही आलो तेव्हा बघा कोणीच नव्हतं आणि आता इथं खूप गर्दी झालेली आहे। तर इथं गार्डनच्या बाहेर बरेच लोक काही ना काही विकतात। आता आम्ही इथं स्प्राउट भेळ घेतलेली आहे। तर ही खूपच हेल्दी ऑप्शन आहे आणि ही खूपच छान टेस्टी होती। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा। थँक्यू फॉर वॉचिंग। बाय।